नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा, हे वाक्य ऐकून कदाचित वाटेल की आपण शाळेच्या इतिहासाच्या तासाला बसलो आहोत. हां. अनेकदा स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासाची ओळख अशीच करून दिली जाते. पण आपण इथे फक्त नोट्स काढायला जमलेलो नाही. नाही, अजिबात नाही. आपल्या एका श्रोत्याने आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांबद्दल काही माहिती पाठवली आहे आणि आज आपण त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो. इतिहासकार म्हणजे एका गुप्तहेरासारखे असतात. घटना घडून गेलेली असते आणि मागे राहिलेल्या पुराव्यांच्या तुकड्यांवरून त्यांना संपूर्ण चित्र उभं करायचं असतं. नाही, तुम्ही गुप्तहेराचा उल्लेख केलात ना, तो खूपच छान मुद्दा आहे, कारण इतिहासकारांचं काम खरंच तसंच असतं. हो ना? त्यांच्या एव्हिडन्स किटमध्ये काय काय असतं हेच आज आपण पाहणार आहोत. आणि काही पुरावे किती अनपेक्षित आणि चक्रावून टाकणारे असू शकतात हेही समजून घेऊया. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने ही प्राचीन किंवा मध्ययुगीन साधनांपेक्षा खूप वेगळी आणि खूप वैविध्यपूर्ण आहेत. म्हणजे आपण मुख्यत्वे 4 प्रकारच्या साधनांवर नजर टाकणार आहोत. हो, लिखित, भौतिक, मौखिक आणि दृक्श्राव्य. चला तर मग या गुप्तहेराच्या कामाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी लिखित साधनांपासून सुरुवात करूया का? नक्कीच. यात वर्तमानपत्र, सरकारी कागदपत्र, टपाल तिकीटं अशा गोष्टी येतात. वर्तमानपत्र तर आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, पण इतिहासकार म्हणून त्यांच्याकडे पाहताना दृष्टिकोन बदलावा लागतो, नाही का? अगदी बरोबर. त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं उगाच नाही म्हणत. म्हणजे बघा, 1961 ते 2000 या काळात तर छापील माध्यमांशिवाय माहिती मिळवण्याचा दुसरा प्रभावी मार्गच नव्हता. खरंय. त्यातून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा या सगळ्याची माहिती मिळते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती गोष्ट? ती म्हणजे प्रत्येक वर्तमानपत्राचा एक दृष्टिकोन असतो. त्यांची एक राजकीय किंवा सामाजिक भूमिका असते. अच्छा. त्यामुळे इतिहासकाराला केवळ बातमी वाचून चालत नाही, तर ती बातमी कोणी, का आणि कोणत्या परिस्थितीत छापली आहे हेही पाहावं लागतं. म्हणजे एकाच घटनेबद्दल 2 वेगवेगळी वृत्तपत्र पूर्णपणे विरोधी बाजू मांडू शकतात. हो, आणि तसं होतं सुद्धा. त्यामुळे सत्य शोधण्यासाठी अनेक स्रोतांची पडताळणी करावी लागते. मग मला सांगा, त्या काळातल्या वर्तमानपत्रांवर विशिष्ट राजकीय विचारसरणीचा किंवा उद्योग घराण्यांचा पगडा नसेल का? होता ना. मग इतिहासकारांनी हा पक्षपातीपणा कसा ओळखायचा? नक्कीच पगडा होता आणि तो आजही असतो. म्हणूनच इतिहासकाराला ओळींच्या मधलं वाचता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखादं वृत्तपत्र सरकारच्या बाजूने लिहित असेल आणि दुसरं सतत विरोधात, तर सत्य कुठेतरी मध्ये असण्याची शक्यता असते. आणि मग ते इतर साधनांशी ताळून पाहिलं जातं? बरोबर. जसं की सरकारी गॅझेट किंवा अभिलेखागारातील कागदपत्रांशी. पण इंटरनेटच्या आगमनानंतर हे चित्र खूप बदललं. हो, उदारीकरणानंतर भारतात इंटरनेट आलं आणि छापील माध्यमांना एक पर्याय मिळाला. पण त्यामुळे वर्तमानपत्रांचं महत्त्व कमी झालं का? तात्काळ नाही, उलट अनेक वृत्तपत्रांनी वर्षाच्या शेवटी महत्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढायला सुरुवात केली. हो, त्या पुरवण्या म्हणजे इतिहासाचा एक संक्षिप्त पण महत्त्वाचा दस्तऐवज बनल्या. अगदी. पण इथे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआयचा उल्लेख करणं महत्वाचं आहे. मला एक प्रश्न पडतो की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेची गरज का वाटली असेल? म्हणजे पीटीआयने नक्की कोणती पोकळी भरून काढली? खूप चांगला प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विखुरलेल्या देशाला एकाच वेळी, एकाच सूत्रात माहिती पोहोचवणं गरजेचं होतं. पीटीआयने तेच काम केलं. अच्छा. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी पीटीआय हा बातम्यांचा मुख्य सोर्स होता. ते देशभरातून बातम्या, लेख, छायाचित्र गोळा करून वृत्तपत्रांना पुरवत. यामुळे झालं काय की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांना एकाच वेळी देशात काय चाललंय हे कळू लागलं. बरोबर. आणि इथे तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा होता. हो, आपल्या माहितीनुसार 1990च्या दशकात त्यांनी उपग्रह प्रसारण तंत्राचा वापर सुरू केला. हो, आणि तो एक क्रांतिकारी बदल होता. आधी टेलिप्रिंटरच्या खडखडाटात बातम्या यायच्या, ज्यात वेळ लागायचा. उपग्रह तंत्रज्ञानामुळे बातम्या विजेच्या गतीने देशभरात पोहोचू लागल्या. पण याचा एक दुसरा परिणामही झाला. तो कोणता? बातम्यांच्या स्वरूपात काही बदल झाला का? हो, म्हणजे असं की सगळ्या वृत्तपत्रांना एकाच ठिकाणाहून बातम्या मिळू लागल्याने प्रादेशिक विविधता धोक्यात आली की काय असं वाटू लागलं. म्हणजे दिल्लीतून आलेली बातमीच सगळीकडे छापली जाऊ लागली. काही अंशी लगतीच.
बातम्या जलद मिळाल्या, पण त्यांचं स्वरूप एकसारखं होऊ लागलं आणि स्थानिक बातम्यांना मिळणारं महत्त्व काही प्रमाणात कमी झालं. हा त्या तंत्रज्ञानाचा एक अनपेक्षित परिणाम होता, ज्याचा अभ्यास करणंही इतिहासाचा भाग आहे. हे खरंच खूप रंजक आहे. आता लिखित साधनांमधल्या एका अनपेक्षित गोष्टीकडे वळूया. टपाल तिकिटे. हो, आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे की टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसतानाही इतिहासकार त्यांना बोलके करतात. हे कसं शक्य होतं? एक मिनिट. म्हणजे टपाल तिकिटांवरून देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती समजते. हो. हे तर अविश्वसनीय आहे. मला वाटलं ती फक्त पत्र पाठवण्यासाठी असतात. नाही. ते फक्त कागदाचे तुकडे नाहीत, तर इतिहासाचे छोटे छोटे आरसे आहेत. आरसे? हो. टपाल तिकिटांचा आकार, त्यावरील विषय, रंगसंगती हे सगळं बदलत्या काळाची साक्ष देतं. टपाल खातं राजकीय नेते, फुले, प्राणीपक्षी किंवा एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण महोत्सवानिमित्त तिकीटं काढतं. अच्छा. त्या तिकिटांच्या विषयावरून त्या काळात देश कोणत्या गोष्टींना महत्त्व देत होता हे कळतं. इथे जाल कूपर यांचा उल्लेख आहे. 1977 मध्ये त्यांच्या नावाचं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं होतं. हो, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. जाल कूपर यांनी फिलॅटली म्हणजे टपाल तिकिटांचा अभ्यास आणि संग्रह याला एका छंदातून शास्त्रीय अभ्यासाच्या पातळीवर नेलं. वाह! मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात जन्मलेल्या या माणसामुळे भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला. त्यांच्यावर टपाल तिकीट निघणं हेच सांगतं की एका व्यक्तीच्या आवडीमुळे टपाल तिकिटांसारख्या सामान्य गोष्टीला ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून ओळख मिळाली. म्हणजे इतिहास फक्त मोठ्या घटनांमध्ये नाही, तर सामान्य माणसांच्या आवडीनिवडीतही दडलेला असतो. अगदी. वाह! म्हणजे कागदपत्र आणि वर्तमानपत्र आपल्याला अधिकृत बाजू सांगतात, पण सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचं काय? त्यांच्या हातात खेळणाऱ्या माण्यांमधूनही काही इतिहास कळू शकतो का? हो, आणि इथूनच आपण आपल्या दुसऱ्या प्रकारच्या साधनांवर येतो, भौतिक साधने. बरोबर. नक्कीच. नाणी तर चालता बोलता इतिहास आहेत. 1950 पासून आजपर्यंतची नाणी बघा. सुरुवातीला वापरले जाणारे धातू, मग हळूहळू बदलत गेलेले त्यांचे आकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावरील विषय. अच्छा. काही नाण्यांवर तुम्हाला लोकसंख्या नियंत्रणाचा संदेश देणारा त्रिकोण दिसेल, तर काही नाण्यांवर शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारे गहू तांदळाचे चित्र दिसेल. हे तर एखाद्या जाहिरात मोहिमेसारखं आहे. सरकारला जो संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे, तो त्यांनी थेट लोकांच्या खिशात पोचवला. अगदी. इट्स लाईक पॉकेट साईज प्रोपागेंडा. अगदी अचूक शब्द वापरलात. माझ्या आजोबांकडे जुन्या नाण्यांचा संग्रह होता. त्यात एक नाणं होतं ज्यावर कुटुंब नियोजनाचा संदेश होता. खरंच? हो, लहानपणी मला त्याचा अर्थ कळायचा नाही, पण आज कळतंय की सरकार थेट लोकांच्या घरात त्यांच्या खिशात संदेश पोचवत होतं. यासोबतच संग्रहालये सुद्धा महत्वाची भौतिक साधने आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय किंवा दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. पण संग्रहालय आपल्याला काय सांगतात? त्या तर फक्त जुन्या वास्तू ठेवलेल्या जागा असतात ना. नाही, संग्रहालय म्हणजे केवळ वस्तूंचा संग्रह नाही, तर तो एक नॅरेटिव्ह असतो, एक कथा असते. कथा? हो, कोणती वस्तू कशी ठेवायची, तिच्या बाजूला कोणती माहिती लावायची, यातून संग्रहालय आपल्याला एक विशिष्ट गोष्ट सांगत असतं. आणि इतिहासकाराला हे समजून घ्यावं लागतं की ही कथा कोण सांगत आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय आहे. म्हणजे लिखित साधनांप्रमाणेच भौतिक साधनांमध्येही एक दृष्टिकोन दडलेला असतो. बरोबर. आतापर्यंत आपण अशा साधनांबद्दल बोललो जी सरकारी किंवा अधिकृत आहेत, पण ज्यांच्याकडे लिहायला वाचायला साधनं नव्हती त्या. अगदी बरोबर. त्या सामान्य माणसांचा इतिहास कसा समजून घ्यायचा. हो, आणि इथेच मौखिक साधनांचं महत्त्व येतं. बरोबर. मौखिक साधने म्हणजे लोकांच्या स्मरणात पिढ्यानपिढ्या चालत आलेला इतिहास. म्हणजे लोककथा, लोकगीते. हो, लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या, पोवाडे या सगळ्याचा समावेश होतो. यातून आपल्याला अधिकृत इतिहासात नोंद न झालेल्या जनसामान्यांच्या भावना, त्यांच्या प्रेरणा, त्यांची सुखदुःख समजतात. उदाहरणार्थ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोक शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जे स्फुल्लिंग चेतवलं,
हो, त्याची नोंद कदाचित सरकारी फाईलमध्ये सापडणार नाही. अजिबात नाही. तो आवेश, ती प्रेरणा शब्दांतून आणि सुरांतून लोकांच्या थेट काळजापर्यंत पोहोचत होती. ती ऊर्जा मौखिक परंपरेने जिवंत ठेवली. आणि साहित्याचंही तसं असेल. नक्कीच. साहित्यातूनही तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब दिसतं. कवी कुसुमाग्रजांची भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आवाहन ही कविता आठवा? हो. ती वाचताना आजही अंगावर काटा येतो. त्या कवितेतून त्या काळातील लोकांची मनस्थिती जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोहोचते. पण मौखिक साधनांसमोर एक मोठं आव्हान असेल ना. लोकांची स्मरणशक्ती ती तर दगा देऊ शकते. मग त्यावर किती विश्वास ठेवायचा? हे आव्हान खूप मोठं आहे. म्हणूनच मौखिक साधनांची सत्यता इतर साधनांच्या मदतीने पडताळून पाहावी लागते. पण ती पूर्णपणे नाकारून चालत नाही. नाही, कारण अनेकदा समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांचा आवाज फक्त याच साधनांमधून आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि आजच्या काळातल्या सर्वात प्रभावी साधनाकडे वळूया. दृकश्राव्य साधने. टेलिव्हिजन, चित्रपट, इंटरनेट यांनी तर इतिहास समजून घेण्याची पद्धतच बदलून टाकली. हो, कारण इथे तुम्ही घटना केवळ वाचत किंवा ऐकत नाही, तर प्रत्यक्ष पाहता. बरोबर. भारताच्या इतिहासात पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTIची भूमिका खूप मोलाची आहे. भारत सरकारने 1960 साली या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने नेमकं काय काम केलं ज्यामुळे ती इतिहासाचं एक साधन बनली? FTIच्या अंतर्गत इंडियन न्यूज रिव्ह्यू नावाची एक संस्था होती, जी वृत्तपट म्हणजे डॉक्युमेंटरीज तयार करायची. अच्छा. त्यांनी राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक विषयांवर हजारो वृत्तपट बनवले. म्हणजे कसं? एक उदाहरण द्याल का? हो, समजा पंडित नेहरू एखाद्या धरणाचं उद्घाटन करत आहेत, तर तो क्षण या वृत्तपटाने टिपला. तुम्ही केवळ धरणाबद्दल वाचत नाही, तर नेहरूंचा आवाज, तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या प्रचंड कामाचं दृश्य स्वरूप हे सगळं अनुभवता. म्हणजे हे सरकारी दृष्टिकोनातून बनवलेले माहितीपट होते. ते एका अर्थाने देशाच्या प्रगतीचं ब्रँडिंग करत होते. नक्कीच. त्यातून एक विशिष्ट प्रकारचं नेशन बिल्डिंग किंवा राष्ट्र उभारणीचं काम केलं जात होतं. हे वृत्तपट आणि अनुबोधपट आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी खूप महत्वाचे आहेत, कारण ते आपल्याला सांगतात की त्या काळातल्या सरकारला लोकांना आपला देश कसा दिसावा असं वाटत होतं. म्हणजे ते एक प्रकारचं अधिकृत विजन होतं. अगदी. अशा किती विविध प्रकारच्या साधनांचा वापर केला जातो. हो. वर्तमानपत्रांच्या पक्षपातीपणापासून ते नाण्यांवरील जाहिरातींपर्यंत आणि पोवाड्यांमधील ऊर्जेपासून ते सरकारी डॉक्युमेंटरीमधील व्हिजनपर्यंत. मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? याचा सरळ अर्थ असा की इतिहास हा केवळ पुस्तकात बंदिस्त नाही, तो आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्टीत दडलेला आहे. पण इथे एक धोक्याची सूचना पण आहे. ती कोणती? 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलतोय की ही साधने सुद्धा अपुरी पडू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की घरगुती टेलिफोन ते मोबाईल हा बदल किती जलद झाला. हो, आणि मध्ये काही काळासाठी आलेला आणि पटकन नाहीसा झालेला पेजर आठवतोय का? आजच्या पिढीला पेजर म्हणजे काय हे सांगावं लागेल. अगदी बरोबर. आज आपण इंटरनेटवर प्रचंड माहिती तयार करत आहोत आणि वापरत आहोत, पण तिची सत्यता आणि विश्वासार्हता तपासणं हे इतिहासकारांसमोरचं आजवरचं सर्वात मोठं आव्हान आहे. म्हणजे व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज, फेसबुकवरची पोस्ट किंवा व्हायरल झालेला व्हिडिओ याला इतिहासाचं साधन मानायचं का? आणि मानायचं तर त्याचं विश्लेषण कसं करायचं हे खूप मोठे प्रश्न आहेत. आजच्या या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय. तो विचार असा की आपण आज या डिजिटल जगात जे काही तयार करत आहोत, म्हणजे आपल्या सोशल मीडिया पोस्ट्स, व्हॉट्सॲप चॅट्स, हो, इंस्टाग्राम स्टोरीज, डिजिटल फोटोज, हे सगळं भविष्यातील इतिहासकारांसाठी एक महत्त्वाचं साधन बनेल का? आणि जर बनलं तर ते आपल्या काळाचं कितपत खरं, अचूक आणि संपूर्ण चित्र सादर करू शकेल की ते फक्त आपण जगाला दाखवू इच्छित असलेली आपल्या आयुष्याची एक संपादित आणि सुंदर आवृत्ती असेल, याचा विचार करायला हवा.